आता खरं म्हटलं ना, माझ्या डोक्यामध्ये दुसरा बिझनेस आयडिया आला बरं का. दुसरा बिझनेस आयडिया आणि तो म्हणजे माहिती काय? तो आयडिया असा आहे की एक इंजिनिअरिंग कॉलेज शोधायचं. काय शोधायचं? एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि ते इंजिनिअरिंग कॉलेजपाशी ना आपला एक स्टॉल लावायचा. आणि तो स्टॉल कसला असतो माहिती आहे का? त्या स्टॉलमध्ये असं सांगायचं आपण की तुम्हाला जे काही पण स्टॉल लावायची बी गरज नाही खरं म्हटलं तर. तुम्हाला जेवढे बी असाइनमेंट पाहिजे म्हणा. आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला माहिती सगळ्यांना काय खूप सारे असाइनमेंट पाहिजे असतात, खूप सारे प्रॅक्टिकल्स असतात, खूप सारे प्रोजेक्ट असतात जे लिहायचे असतात मुलांना. A4 साईजवर पेपर म्हणा, झेरॉक्स म्हणा, खूप साऱ्या गोष्टी पाहिजे असतात बरोबर ना. आणि जे असाइनमेंट म्हणा असे लिहायचे असतात ना, असाइनमेंट म्हणा प्रॅक्टिकल म्हणा, त्यांची ती बुक्स आपण त्या मुलाकडून घ्यायचे आणि ते बुक्स आपण लिहून द्यायचे ना. आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला ते चार्ज पे करते काहीतरी पैसे वगैरे असं. आता हा माझा बिझनेस आयडिया होता बरं का. मला असं वाटलं की हा बिझनेस आयडिया मी रन करीन आणि हा सक्सेस होऊन जाईल. बट आता नेक्स्ट दुसऱ्या एक दिवशी मी काय करणार आहे, तो आयडिया खरं म्हटलं ट्राय करायचा प्रयत्न करणार आहे. की समजा जर इंजिनिअरिंग कॉलेज आहे की इंजिनिअरिंग कॉलेज म्हटल्यावर ते पैसे तर खूप सारे घेतात बरं का ते. मग फी म्हणून मग ते प्रॅक्टिकलमध्ये प्रोजेक्टमध्ये पण मुलांना आज खूप सारं लिहायला येतं वगैरे बरं का. त्याच्यावर असं ठरवलं आता की ह्या सगळ्या मुलांना प्रॅक्टिकल म्हणा, प्रोजेक्ट म्हणा, त्याच्यानंतर सबमिशन म्हणा, जेवढ्या गोष्टींसाठी ना जे मुलं त्या रायटिंग वर्क असतं वगैरे ते सगळं काम आपण घ्यायचे आणि ते काम आपण त्या करून घ्यायचे. त्या बदल्यामध्ये ते आपल्याला पे करते असं. अशी एक आयडिया माझ्या डोक्यामध्ये येऊन गेली खरं म्हटलं तर. आता ही आयडिया किती प्रॅक्टिकल आहे आणि किती प्रॅक्टिकल नाही ही मला अजूनपर्यंत माहीत नाही बरं का. बट स्टील मी ट्राय करणार आहे अशी गोष्ट. हा डोक्यामध्ये खरं म्हटलं माझे बिझनेस होऊन गेला होता की आपण एक हा बिझनेस तयार करू शकतो. आणि हा बिझनेस कसा माहिती आहे का? इंजिनिअरिंग कॉलेजपाशी एक ॲडव्हर्टिजमेंट तयार करायची फक्त आणि त्या ॲडव्हर्टिजमेंटनुसार आपल्याकडे कॉन्टॅक्ट येतील खूप साऱ्या मुलांचे. त्यांना आपण जे प्रॅक्टिकल पाहिजे, जे सबमिशन पाहिजे, लिहायचं काम असं वर्क पाहिजे ते मुलांच्या जीवावर येतं मला माहिती आहे. आणि ते आपण करून द्यायचं खरं म्हटलं तर. आता ही आयडिया खरं म्हटलं काही न पटेल, काही न पटणार नाही खरं म्हटलं. पण ही आयडिया जर प्रॅक्टिकलमध्ये जर सक्सेस झाली त्याच्यामध्ये मला फक्त असं वाटतं आपल्याला फक्त वेळ द्यावा लागणार खूप सारा वेळ देऊन आपण थोड्याफार मल्टिपल गोष्टी करू शकणार आहे. आणि त्या गोष्टी जर करू शकलो आपण तर चांगला यार खूप साऱ्या चांगला बिझनेस तयार होऊ शकतो मी तर म्हणतो. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑलरेडी खूप सारे मुलं ॲडमिशन घेत असतात आणि एकच नाही बरं का. आणि हा बिझनेस आहे ना, या बिझनेसमध्ये दोन प्रॉब्लेम्स होणार आहे. जी पैशाची प्रॉब्लेम असते इकॉनॉमिकल फायनान्शियल ती पण होणार आहे आणि दुसरी म्हणजे मुलांची पण प्रॉब्लेम्स होणार आहे खरं म्हटलं तर. आणि हेच नाही बरं का. आणि असे इंजिनिअरिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये खूप आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणतात म्हणजे पूर्ण इंडियामध्ये खूप सारे. जर हा बिझनेस एक चांगला ग्रो होऊ शकला ना तर खूप मोठं काय म्हणतो आपण त्याला, खूप मोठा बिझनेस तयार होऊ शकतो खरं म्हटलं तर. जस्ट इमॅजिन फक्त महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज किती असेल. आणि ह्या गोष्ट फक्त इंजिनिअरिंग कॉलेज किती नाही बरं का. आता हे आमच्या जवळ इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून तसं बोलतो मी खरं म्हटलं तर. बट जे फार्मसी कॉलेज आहे त्यांच्या बाबतीमध्ये फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज खूप सारे कॉलेज आहे बरं का. ज्यांना वर्क म्हणा, असाइनमेंट म्हणा, सबमिशन म्हणा खूप साऱ्या गोष्टी पाहिजे असतात. स्कूलमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट कोणती, पण त्या कॉलेजजवळ ना आपले थोड्याफार प्रमाणातील जेवढे मुलं असणार त्याच्यावर डिस्कस करायच्या बरं काही गोष्टी. की जर तुम्हाला कुठल्या प्रकारचे असाइनमेंट, सबमिशन म्हणा, प्रॅक्टिकल म्हणा पाहिजे असेल, लिहून पाहिजे असेल तर आम्ही देऊ फक्त. त्या बाबतीत तुम्ही आम्ही ₹100, ₹200 किंवा ₹500 चार्ज करू फक्त असं. मला असं वाटतं हा बिझनेस 100% चालणार आहे. कारण ते बी जेवढे बी ॲडमिशन घेणारे असतील त्यांची प्रत्येकाची फी लाखाच्या 1.5 लाखाच्या पुढे असेल बरोबर, ठीक आहे. म्हणजे फक्त श्रीमंत घरात लोक ते असेल बरोबर ना. मग मला असं वाटतं हा एक बिझनेस रन होऊ शकतो, हा बिझनेस चांगला चालू शकतो. आणि हेच नाही फक्त इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीतची गोष्ट नाही, फक्त फार्मसी कॉलेजच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट चालू शकते. आणि राहिला विषय अजून कोणता, की समजा त्यांना इंटर्नशिप्स पाहिजे, त्यांना प्रोजेक्ट पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे ना, त्या गोष्टी करायला सुद्धा आपण त्याला मदत करू शकतो मला तर असं वाटतं. आणि माझ्याकडे असं गाडी आली म्हणजे का, आता बोलता गाडी आली बरं का. ती आयडिया अशी की इंजिनिअरिंग कॉलेजपाशी जे फर्स्ट इयर सेकंड इयरची मुलं असतात ना ज्यांना इंटर्नशिप वगैरे मिळत नाही, नाशिकच्या सगळ्या कंपन्यांना हे तयार करणं, त्यांची फक्त एक लिस्ट तयार करणं विथ मोबाईल नंबर. आणि ती सहज आपण ChatGPT म्हणा, गुगलवर आपण त्यांचे नंबर्स वगैरे घेऊ शकतो का. आणि ते नंबर्स म्हणा इंटर्नशिप प्रोव्हाइड करायची असं ना आपण त्यांच्याकडे पे आउट घेऊ शकतो. एक मिडल मॅन तयार होऊ शकतो असं. एक मिडल मॅन तयार करून म्हणजे आपण तो मिडल मॅन तयार व्हायचं, म्हणजे उदाहरणार्थ मी बनणार मिडल मॅन, त्यांच्या थ्रू आपण मुलांकडून पैसे घ्यायचे वगैरे असे. आणि याच्यामध्ये माझा एंड ऑफ द स्टोरी, मला फक्त बिझनेस करायचा उद्देश माझा, बाकी हा काही उद्देश वगैरे नाही असं की बाबा खूप सारं एज्युकेशन प्रोव्हाइड करतो वगैरे नाही. एंड ऑफ द स्टोरी मला बनायचं आहे की कमवायचं आहे प्रत्येकाचं. इथं कोणीच असं नाही की ज्यांना फक्त हेच करायचं आहे असं. हे दोन आयडियाज माझ्या डोक्यामध्ये खरं म्हटलं तर. एक म्हणजे काय, मुलांना समजा इंजिनिअरिंग म्हणा, फार्मसीच्या मुलांना समजा असाइनमेंट म्हणा, प्रोजेक्ट म्हणा ते लिहायचं जर त्यांच्याकडे वेळ नसेल तर ते आमच्याकडे देऊ शकतो लिहायला. हे पहिला बिझनेस. दुसरा बिझनेस तयार होऊ शकतो तो म्हणजे इंटर्नशिप म्हणा, मुलांना वेगळ्या स्किल्स कोर्सेस म्हणा, या सगळे इंटर्नशिपच्या नंबर्स म्हणा कंपनीचे वगैरे ते प्रोव्हाइड करायचं काम करू शकतो आपण.
हे 2 बिझनेस जे तयार होऊ शकतात खरं म्हटलं मला आत्तापर्यंत माझ्या डोक्यामध्ये आहे असे 2 बिझनेस जे तयार बी होऊ शकतात आणि जे तयार करू बी शकतो खरं म्हटलं. आता फक्त एकच आहे की हे बिझनेस सक्सेस किती होता. ठीक आहे, ट्राय तर करणार मी खरं म्हटलं, कारण मला या गोष्टी ट्राय करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे अशा, की ज्या अशा नवीन गोष्टी ट्राय करण्यामध्ये मला काय खूप सारा इंटरेस्ट आहे. आणि नेक्स्ट गोष्ट म्हणजे आणि थर्ड, आता बोलता अजून थर्ड बिझनेस माझ्या डोक्यात आला बरं का. तो म्हणजे माहिती काय, एक इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाशी ना, एक गोष्ट खूप कॉमन खरं म्हटलं, पण तरी ज्या नवीन गोष्टी म्हणजे साऊथ इंडियन पदार्थ म्हणा, चहा म्हणा, अशाच एखादा स्टॉल लावणं. आता तिसरी गोष्ट खूप म्हटलं बोरिंग खरं म्हटलं तर, पण स्टील मी ट्राय करणार आहे की नाही दिवस बरं का. पण पहिली 2 आयडियाजमधलं पहिली जी आयडिया आहे ना, ती 100% लागू शकते असं वाटतं. आणि दुसरी एक आयडिया, कारण खूपशी अशी मुलं असतात जी पेड इंटर्नशिप म्हणा, एक्सपिरियन्ससाठी खूप सारे ठिकाणी फिरत असतात, पण त्यांना काही लवकर मिळत नाही. काही गोष्टी मी अनुभवली. ज्या मी पुण्याला 1 वर्ष इंजिनिअरिंगला होतो, तर आम्ही सुद्धा खूप सारे इंटर्नशिप्स म्हणा, प्रोजेक्ट मागायचे प्रयत्न करायचो बरं का. आणि ते झाल्यानंतर जेव्हा माझं 1 वर्ष संपून गेलं, मी बी इंटर्नशिपसाठी अप्लाय करायला लागलो बरं का. Naukri.com, लोकल जॉब्स वगैरे, पण त्याच्यावर किती फेक डॉक्युमेंट असतात किंवा फेक जॉब असतात ते प्रत्येकाला माहिती आहे. आणि सांगायचा उद्देश एवढा की ना, जे Naukri.com किंवा या असं आपले जॉब पोर्टल, त्यांच्यावरचे प्रत्येक जॉब हे ना खरे नसतात बरं का. खूप सारे स्कॅममध्ये मी सुद्धा अडकले खरं म्हटलं, मला आजचा अनुभव आहे पूर्णपणे. म्हणून एकच गोष्ट सांगेन फक्त, की जर जॉब पाहिजे असेल ना फक्त खरं म्हटलं तर ते ऑथेंटिक पाहिजे खरं म्हटलं तर. आणि मला त्याच्यानंतर एक जॉब भेटला होता खूप साऱ्या फेक स्कॅम नंतर बरं का. माझ्या बाबतीत स्कॅम झाले होते. आणि तो होता एक इंटर्नशिप भेटली होती मला खरं म्हटलं, जी सोशल मीडिया रिलेटेड होती. दर मंथली ते मला ₹1500 पे करायचे त्याच्यामधल्यामध्ये. आणि सिंपल फक्त 10 म्हणजे दिवसाला 2 ते 3 रील्स तयार करायच्या आणि आठवड्यातून 10 ते 15 रील्स पूर्ण झाल्या पाहिजे. त्यांच्या यूट्यूब चॅनलला अपलोड करायचे सिंपल, आणि इंस्टाग्राम पेजला अपलोड करायचे. एवढं सिंपल काम होतं मला. दर म्हणजे दिवसातून मला फक्त 1 किंवा 2 तास द्यावं लागायचे, आणि दर मला ₹1500 मला ती पे करत होते. आणि ती पूर्णपणे इंटर्नशिप खरी होती बरं का अशी. ती काही फेक वगैरे नव्हती बाकीच्यासारखी. बट आता मी ट्राय करणार आहे पूर्णपणे वेगळ्या टाईपचं कॉन्टेंट तयार करण्याचा. बिझनेस मास्टरी, बिझनेसची नवीन नवीन ग्रोथ म्हणा, हे म्हणा, हॅक म्हणा, किंवा जे बिझनेस मी ट्राय करू शकतो किंवा जे बिझनेस तुम्ही ट्राय करू शकता त्याचे मी व्हिडिओज तयार करणार आता. आणि कॉन्टेंट क्रिएशन इज माय फर्स्ट लव्ह. यूट्यूबवर जसं आपण डेली जेवण करतो ना, तसं डेली कॉन्टेंट क्रिएट केला पाहिजे मी तर म्हणतो. जास्तीत जास्त काय होणार आहे, लोकांना असं वाटणार आहे की हा काय डेली कॉन्टेंट करतोय, हा डेली बोलतोय फक्त वगैरे वगैरे, वेगवेगळ्या अँगलनी कॉन्टेंट तयार करणार आहे मी तर. आणि त्याच्यानंतर मी तर म्हणतो अजून एक होती गोष्ट आहे, ती म्हणजे माहिती काय, ती म्हणजे आता हे पहिले जे 2-3 आयडियाज होते ना, पहिली आयडिया म्हणजे जास्त कोणती सबमिशन असाइनमेंटसाठी मुलांना त्याच्यामध्ये ₹100 म्हणा, ₹200 म्हणा, ₹500 पे आउट ठेवायचा. आणि असं इट्स नॉट कंपल्सरी बरं का, कंपल्सरी नाही राहा मला. ज्यांना वाटेल ते असं असाइनमेंट म्हणा त्याच्यावर कोण आपल्याला पे आउट करू शकता. आणि राहिल्या विषयी 2-3 विषय इंटर्नशिप्स म्हणा, हे त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्याशी टायअप करून त्यांना आपण ती इंटर्नशिप प्रोव्हाइड करू शकतो. असं असं माझं वैयक्तिकमध्ये खरं म्हटलं आहे. आता बघू या गोष्टी किती किती या गोष्टी याच्यामध्ये होता, ते पुढची गोष्ट खरं म्हटलं, पण स्टील मी ट्राय करणार आहे. येस, आय एम गोइंग टू ट्राय. ठीक आहे, धन्यवाद.